नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। आता राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे NPS लागू करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। तर कोणाला लाभ मिळणार, 10% आणि 14% योगदान कोण देणार आणि जुन्या कर्मचाऱ्यांच्या जमा झालेल्या पैशांचे काय होणार, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण दिनांक 10 जुलै 2026 रोजी नगर विकास विभागाने जारी केलेल्या एका महत्त्वाच्या GR विषयी माहिती जाणून घेणार आहोत। हा शासन निर्णय राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील राज्यस्तरीय संवर्गाव्यतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे NPS लागू करण्याबाबत आहे। तर GR का काढण्यात आला, तर यापूर्वी 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून NPS साठी रक्कम कपात होत होती, परंतु ते अधिकृत NPS खात्यात जमा होत नव्हती। अनेक नगरपरिषदांनी ती रक्कम स्वतंत्र खात्यामध्ये ठेवली होती, त्यामुळे निवृत्ती किंवा मृत्यूच्या वेळी पेन्शन प्रकरणांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या। ही समस्या दूर करण्यासाठी हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। तर कोणाला लाभ मिळणार, तर या GR नुसार राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायतींमधील राज्यस्तरीय संवर्गाव्यतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना म्हणजे NPS लागू करण्यात आली आहे। तर कोणते नियम लागू राहतील, तर 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेले NPS चे सर्व नियम आणि भविष्यातील सुधारणा या कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील। तर NPS सुरू करण्यापूर्वी काय करावे लागेल, तर प्रत्येक नगर परिषद किंवा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी NPS ट्रस्ट सोबत करार करणे आवश्यक राहील। त्यानंतरच NPS प्रक्रिया सुरू केली जाईल। नंतर कोणाची काय जबाबदारी असेल, तर या GR मध्ये DTA, DSR, KA, ट्रेजरी ऑफिसर म्हणजे TO आणि ड्रॉविंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर म्हणजे DDO यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या आहेत। मुख्याधिकारी DDO म्हणून काम करतील, लेखा विभागाचे प्रमुख किंवा संबंधित अधिकारी TO म्हणून काम करतील आणि जिल्हा सहायुक्त DSRKA म्हणून काम करतील। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनातून 10% कर्मचारी योगदान आणि 14% नियुक्त्याचे योगदान NPS खात्यात जमा करणे बंधनकारक राहील। ही जबाबदारी DDOची असेल। तर PRAN नंबर कसा मिळणार, तर सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी NSDL प्रणालीद्वारे नोंदणी करून त्यांना PRAN म्हणजे परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर उपलब्ध करून दिला जाईल। तर आधी जमा झालेल्या पैशांचे काय, तर ज्या नगर परिषदांनी यापूर्वी कर्मचारी आणि नियुक्त्याचे योगदान बँकेत किंवा मुदत ठेवीमध्ये ठेवले आहे, त्यांनी ती संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याजासह NPS प्रणालीमध्ये जमा करावी लागेल। तर कर्मचारी काय काळजी घेणार, तर प्रत्येक कर्मचाऱ्याने दर महिन्याला आपले NPS खात्यात योग्य रक्कम जमा झाली आहे का याची खात्री करावी। जर काही त्रुटी आढळली तर त्वरित लेखी स्वरूपात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी। नंतर शासन निधी देणार का, तर नाही, या संपूर्ण योजनेचा खर्च संबंधित नगर परिषद किंवा नगरपंचायतीने स्वतःच्या निधीतून करायचा आहे। यासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी दिला जाणार नाही। तर मित्रांनो, या शासन निर्णयामुळे नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील हजारो अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे NPSचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तसेच पूर्वी जमा झालेल्या योगदानाचीही योग्य प्रकारे NPS मध्ये नोंद होणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।